भाजपचा वाढता प्रभाव आणि महायुतीतील घटक पक्षात असणारा अंतर्गत कलह कोणत्या मुद्द्यावर रंगणार आहे? सांगली विधान परिषदेची निवडणूक. महाराष्ट्रात 17 जागांसाठी विधान परिषदेची निवडणूक लागली. यापैकीच एक आहे सांगली सातारा विधान परिषद मतदारसंघ. एकूण 853 मतदार असणाऱ्या या मतदारसंघात भाजपकडे 314 मतदार आहेत. म्हणजेच सद्यस्थितीत भाजप हा सर्वाधिक मतदार असणारा पक्ष आहे. यामुळे महायुतीत भाजपचा या जागेवर पहिला दावा असणार आहे. निवडणूक जिंकण्यासाठी 427 मते मिळवणे गरजेचे आहे. त्यामुळे भाजप हा सद्यस्थितीत सर्वाधिक मतदार असणारा पक्ष असला तरी सुद्धा महायुतीतील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट पक्षाच्या पाठिंब्याशिवाय भाजपला ही निवडणूक जिंकणे शक्य नाही. आता सातारा जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान झालेला वाद आणि त्यामुळे महायुतीतील नेत्यांमध्ये निर्माण झालेला कलह बघता शिवसेना शिंदे गट किंवा राष्ट्रवादी अजित पवार गट भाजपला पाठिंबा देतील का, किंवा या अनुषंगाने दोन्ही जिल्ह्यात भाजपचे वाढते वर्चस्व बघता एकत्रित येऊन भाजप विरोधात आव्हान निर्माण करतील का, हे बघणे महत्त्वाचे असणार.